दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मी खेडेगावात काम करत असताना पाण्याचं काय महत्त्व आहे हे मला नेहमी समजतं. आणि ह्या खेडेगावांमध्ये पाण्याची समस्या खूप मोठी असते. मार्च महिन्यापासून पाणी मिळेनासं होतं. नदीचं पाणी सुकून जातं, विहिरीचं पाणी आटायला लागतं आणि मग लोकांना त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवलं जातं आणि त्या ठिकाणी खूप गर्दी असते. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला पाणी जास्त मिळावं. पाणी जो आहे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या शरीरात मध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. नवीन करारामध्ये आपण ज्यावेळेस वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त आणि शमरोनी स्त्रीबद्दल, येशूने तिच्याकडे पाणी मागितलं, पण ज्याप्रमाणे शमरोनी स्त्री शारीरिक गरजेसाठी पाणी त्या ठिकाणी भरायला आली होती, पण तिला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलणं झाल्यानंतर तिला जिवंत पाणी मिळालं. आणि त्याचबरोबर तिला कृपा आणि क्षमासुद्धा मिळाली. तिने येशूला विचारलं, जे मसीह आहेत ते तुम्हीच आहात का? आणि बघा, येशूने म्हटलं, हो मीच आहे. आणि ही स्त्री त्या ठिकाणी तिथेच थांबली नाही, तर तिने आपल्या गावात जाऊन ह्याविषयी सर्व सांगितलं. लोकांना सुद्धा ह्याबद्दल माहिती दिली की आज मला ख्रिस्त भेटला. आज पवित्र शास्त्र हे जिवंत पाणी आपल्याजवळ आहे. ते वाचून आपण आपली आध्यात्मिक जी तहान आहे ही भागवली पाहिजे. आणि जेव्हा हे जीवनाचं पाणी आम्ही रोज पितो त्यावेळेस ते आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. आज माझ्याकडे हे जिवंत पाणी आहे, परंतु मी ते रोज वचनाच्या द्वारे रोज पित आहे का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान शुभवर्तमान ह्याचा 4 अध्याय 14 वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 4 and verse 14. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.